विलेपार्ले पूर्वत दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली होती। या कारवाई विरोधात जैन समाजाकडून काल मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी पूर्व विभागातील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। उद्या मंदिराचं शिष्टमंडळ पालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार आहे। मंदिर पुन्हा बांधण्याचा आणि मंदिराचा ताबा त्यांच्याकडे देण्याची मागणी करणार आहे। दरम्यान याच जैन मंदिरातून आढावा घेतला सत्यम सिंगनं, पाहूया। मुंबईच्या विलेपार्ला पूर्व परिसरामध्ये दिगंबर जैन मंदिरवर पालिकेकडून तोडक कारवाई केल्यानंतर आता पालिकेकडून साफसफाई देखील मंदिराचा केली जात आहे। आपण पाहिलं तर 16 तारखेला या ठिकाणी पालिकेकडून मुंबई महानगरपालिका पूर्व विभागाकडून मंदिरावर 40 वर्ष जुनं मंदिरावर आहेत तोडक कारवाई करण्यात आली होती। यामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणात मंदिराचं नुकसान झालं होतं। भिंती आपण पाहिलं तर स्ट्रक्चर पूर्णपणे पालिकेने जमीनदोस्त केली होती, पूर्ण तोडली होती। मात्र यानंतर आहेत काल जैन समुदायांकडून आहे तो मोठा मोर्चा निघाला होता। मंदिरचे ट्रस्टी असतील त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, कसं पाहता आपण एकंदरीत आपलं मंदिरावर कारवाई, त्यानंतर आता साफसफाई चालू आहे, पूजा पण आजपासून तुम्ही सुरू केलात? आम्ही आजपासून भगवानचा अभिषेक पूजा सगळं सुरू झाली आहे आणि साफसफाई करून घेतली आहे। पण असा भगवानला कसं ठेवायचा, आणि आमचे एक भगवान खंडित पण झाले आहे, स्फटिकचे 2 भगवान खंडित झाले, ते पण बरं वाटत नाही। आता पालिकेने एवढी खराब कारवाई केली, आमचे बघा सगळं पलंग, सगळं महाराजांचे झोपायचे पलंग सगळे तुटून गेले। सध्या एकंदरीत कसं या ठिकाणी पाहता या सर्व कामाचं कसं सगळं हे पाहतोय की आमची कमिशनर बरोबर उद्या मीटिंग आहे, आमचा परिसर आमच्या नावावर करून द्या, आम्हाला हे सगळं आमच्या ताब्यात द्या आणि आम्ही परत पुन्हा चांगला मंदिर बांधून इकडे पूजापाठ सुरू करू। नक्कीच आपण उद्या आहे पालिका आयुक्तांसोबत या शिष्टमंडळाची बैठक आहे। यानंतर यांची मागणी आहे आमच्या ताब्यात हा मंदिर द्या आणि पुन्हा आम्ही बांधू आणि पूजापाठ या ठिकाणी करायला सुरुवात करू। कॅमेरामन कृष्णा खापरेसोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणी